पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू शरण शरण हनुमंता शरण शरण अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाला विठाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे की ज्या अभंगाच्या माध्यमातून एक माणसातला माणूस जागा करण्याचं काम
मानवी जीवनाचं मेन उद्देश काय आहे, ध्येय काय आहे, त्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारा हा अभंग किंवा दिशा दाखवणारा अभंग आज या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे आठवणीमध्ये आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम जे करतायत ना असे यूट्यूब चॅनलवाले, त्यांचं काय नाव आहे? हा, उद्धव भाऊ यांचं यूट्यूब चॅनल गजर हरी नावाचं हे यूट्यूब चॅनल आहे. त्यांचं देखील कौतुक, खूप धन्यवाद. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठलाची भक्ती करा, पण नाही केली तर नाही तरी गेला जन्म वाया. पंछी पंख बिना हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिनहीना, वेशा पुत्र पिता बिनहीना, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन कर सुमिरन कर रे, सुमिरन कर रे, सुमिरन कर रे, तर या तीन रत्नांसाठी झाली पाहिजे. एकदा वाजवा सगळ्यांनी टाळी. सुमिरण कर नेमकं घ्यायचंय काय? वेशा पुत्र पिता बिनहीना. काय दुःख असतं बाप नसल्याचं किंवा बापाचं नाव सांगता येत नाही ते विचारायचं जाऊन वेशेच्या मुलाला. आपण भाग्यवान ठरलो की बराच काळ पित्याची छत्रछाया आपल्या जीवनामध्ये मिळाली. जाणं तर या जगाचं सत्य आहे, पण गेल्यानंतर सुद्धा आयुष्यभर पुरतील एवढ्या वडिलांच्या आठवणी आहेत. त्या आठवणी, त्यांचे ते अनुभव यांना आपलं जीवन आपण सोयीचं जगायचं आहे, सोयीस्कर करून घ्यायचं आहे. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली परवानगी
वर्ष 50 होती वर्ष 50 वर्ष 50 होती वर्ष 50 होती हलती दाताच्या पंगती हलती दाताच्या पंगती श्याम केश शुभ्र होती श्याम केश शुभ्र त्याला म्हातारा म्हणती त्याला म्हातारा म्हणती वर्ष 50 ही होती हालती दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्यासे म्हातारा म्हणती सावधान सावधान. हे मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. सावधान व्हा. पण आमच्या जगदाळे बाबांनी किती गोड प्रमाण दिलं की म्हातार पण कठीण आहे. कानों में पड़ गया ताला आंखों में पड़ गया जाला नाक से बहने लगा नाला अब क्या करे गोपाल. नारी सकल नर बिबस गोसाई नाच ही नट मरकट की नाई. श्री राम जय जय राम श्री राम जय राम. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ए रामायण है पुण्य कथा श्री राम. ए रामायण है पुण्य कथा श्री राम. रामायण पुण्य कथा श्री राम की. रामायण पुण्य कथा श्री राम की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. हम कथा सुनाते जय हो. राम सकल गुण धाम की. रामायण पुण्य कथा श्री राम की. रामायण पुण्य कथा श्री राम. ए रामायण है पुण्य कथा श्री राम की. नको रे नको रे नको रे जाऊ राम राया. मला सोडून जाऊ नको राघवा. मला जर सोडून तुला जायचं असेल तर एकच काम कर. तुझ्या करे दे मरणाचा मजसी हो राजावा हो वनवास. राघवा तुला जर मला सोडून जायचं तर या कौशल्याला तू मृत्यू दे. देहावा फिरेन मग मी मागोवा घ्याया. नको रे जाऊ राम राया. नको रे जाऊ राम राया. नको रे
राघवा मला सोडून जाऊ नकोस, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आई तू मला जाऊ नको म्हणतेस, मग माझ्या वडिलांच्या काळामध्ये तुला रघुवंशाच्या परंपरेला बाद लावायचा का? मग ओ रघुकुली सदा चल आई, प्राण जाए पर बचन नहीं जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. असती सम पातक पूजा, गिरि सम होय के कोटिक गुंजा. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. आहो धरणी माया बहिनी सांभाळावा कोटंड प्राणी, रघुनंदन आई गेला प्रतिकार सुवानिला. आहो धरणी माया बहिनी रघुनंदन बहिणी सांभाळावे कोदंड पाणी. माझ्या लेकराची काळजी घ्या एवढीच प्रार्थना. आणि भगवान वनवासाला निघाले. वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आ, वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज, बन के है तू मिलने चले माता के दरवाजे. राजा रंग बने ओ देखो राजा रंग बने, ओ देखो राजा रंग बने. राजवस्त्रांचा त्याग करून भगवानजीनं वलकल परिधान केले, राम वनवासाला गेले. आणि भगवान वनवासाला गेल्यानंतर रोज कौशल्यामाई म्हणते मला माझ्या राघवाची आठवण येते. एकच म्हणते रामा तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. ओठामध्ये एकच भजन चालू आहे. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. कसा टाकून गेला राम, कसा टाकून गेला राम बिन मन चैन पडेना, नाही जीवा सिया राम. राम बिन जीव व्याकुळ होतो, राम बिन जीव व्याकुळ होतो. सुतसनाई राम, कसा मला टाकून कसा मला टाकून गेला क्षमा करी तू मज कौशल्ये, क्षमा देवते सती उर्मिले. क्षमा प्रजाजन करा चाललो, सुख दुःखाच्या
कासावीस प्राण मन तळमळी कासावीस प्राण मन तळमळी कासावीस प्राण मन तळमळी कासावीस प्राण मन निवृत्ती ज्ञानदेव सोपाणा मुक्ताबाई चार कोमल लेकरं झोपलेली आहेत. त्यांना कसलंच माहिती नाहीये की आजची ही रात आपल्यासाठी खूप मोठा एक भयंकर दिवस पुढे घेऊन येणार आहे. आपण पोरके होणार आहोत. माई बापाचं छत्र डोक्यावरचं हरवणार आहे. रात्रभर डबडबल्या डोळ्यांवर विठ्ठलपर्यंत रुक्मिणी माता दोघे जण देवाला प्रार्थना करतात. देवा, आज आम्हाला आमच्या लेकरांचं पूर्ण बालपण आठवतंय. त्यांच्या तोंडामध्ये भरलेला घास, समाजातली माणसं एक एक व्यक्ती एक एक बोलतोय आमच्या लेकराला. बस संन्याशाची मुलं हे त्यांच्यासाठी जे शब्द बाहेर पडतात ना, ते कुठेतरी थांबावे. तू निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये त्यांना सन्मानाने जगता यावं देवा, म्हणून आम्हाला संपवण्याचं काम करतोय. आमच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून आम्ही केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेतोय. भगवान,
रात्रभर भगवंताची प्रार्थना चालू आहे. पहाट होण्याची वेळ जवळ आली. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्माई थोडा सावर घाला, मनाला सावरा. मान्य आहे मला, एका आईला लेकर सोडणं फार कठीण असतं, पण पर्याय नाही. लेकरांच्या जीवाला सुख मिळावं, समाजानं त्यांना स्वीकारावं, याच्यासाठी आपल्याला आहुती आपली द्यावीच लागणार. तुमची माया आवर्ती घ्या. रुक्माईने माऊलीच्या तोंडावरनं हात फिरवला. मुक्ताईचा पापा घेतलाय. सोपानाकडे डोळे भरून पाहिलं आणि निवृत्तीनाथाकडे पाहताना मनामध्ये आस. निवृत्तीनाथा, तुम्ही मोठे आहात, तुम्ही शहाणपणानं राहावं, सगळ्यांची काळजी घ्यावी, आई वडिलांची भूमिका तुम्ही बजवायची. मनामधलं अंतकरणातलं झोपलेल्या निवृत्तीनाथांच्या समोर मांडलंय आणि मायबाप निघाले. इंद्राणीच्या डोहामध्ये उड्या घेतल्या, प्राणज्योत मालवली. भगवंताची ती प्रार्थना आजही या आसमंतामध्ये घुंगते. कासावीस प्राण मन तळमळी, सांभाळा वनमाळी प्राण माझा जीव माझा. कमने दी गांजू आणि कासी, कमने दी गांजू आणि कासी.
प्रमाण किती वेळा ऐका तर तेवढाच आनंद देत. खूप जिवंतपणा याच्यामध्ये. खूप खूप हे नाही एकले हो जाणे ही शेवटी. खूप सुंदर. भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा आपल्या भरताला समजावून सांगताना सांगतात, भरता जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवना, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणा जाणं या जगाचं याच्यासाठी केला होता 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 याच्यासाठी केला शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट सुंदर झाला पाहिजे. आणि शेवट सुंदर होण्यासाठी अभंगात सांगितलंय पहिल्या चरणात, सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी भजारे देहधारी जो जो कोणी विहित दैत्य कर्म सदाचार नीती धर्म वेगळा धर्म तुला आठवावे गावे तुला आठवावे गावे हाची एक नेम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्तीरा मुक्ती तुझे राम तुझे रूप चित्ती
शिवजी की बन गई प्रहलादों की बन गई खुल जाए तड़े तेरे बडो भाग रे तेरी अच्छी बनेगी. जनाबाईनं भांडे स्वच्छ केले तर देवानं धुवून काढावेत घासले तर धुवून काढावेत. प्रत्येक काम जनाबाईचं भगवान परमात्मानं केलंय. जनाबाईनं जात्यावर दळण्यासाठी बसल्या तर देवानं घास भरावा. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे. तुझे कृपेने विठ्ठला उणे नाही रे मला. तुझे कृपेने विठ्ठला उणे नाही रे मला. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे काही न लगे का भावाचे कारण तू का